आणि ज्या घटनेमुळे मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी पडली, राज्यातल्या प्रत्येक शहरामध्ये मराठा समाजाचे मोर्चे सुरू झाले, त्या घटना जिथं घडलेली होती त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज मराठा क्रांती मोर्चाद्वारे भगवं वादळ उठले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। क्रांती मोर्चा निमित्तानं शहरातल्या वाडिया पार्कवर मराठा समाजाचा जनसागर जणू लोटला होता। अंगावर काळे कपडे आणि हातामध्ये भगवा ध्वज घेऊन अवघं वाडिया पार्क नगरचं भगवं झालंय। थोड्या वेळापूर्वी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झालाय। वाडिया पार्कवरची गर्दी पाहता हा मोर्चा आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा ठरण्याची शक्यता आहे। आणि हा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर संपलेला आहे। अहमदनगरच्या कोपर्डीमध्ये घटना घडलेली होती, त्या घटनेनंतर निषेध म्हणून मराठा समाज रस्त्यावर येणं सुरू झालं आणि बघता बघता महाराष्ट्रभरामध्ये सगळ्या शहरात हे मोर्चे सुरू झाले। आजचा दिवस अहमदनगरचा। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी अहमदनगरहून आपल्या सोबत आहेत। मंदार, अहमदनगरच्या या मोर्चाचं कारण आणि महत्त्व विशेष आहे, कारण इथं ही घटना घडली होती। काल तू या पीडितेच्या आई वडिलांना भेटला होतास आणि आज तिचेही वडील मोर्चामध्ये सामील झाले तसं समजतंय। नक्कीच मयुरेश, अहमदनगरचा मोर्चा हा इतर शहरांमधील मोर्चांपेक्षा वेगळा आहे। याची दोन कारण आहेत। प्रामुख्याने पहिलं कारण म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली ती कोपर्डी अहमदनगरमध्ये येते, त्यामुळे या अहमदनगरच्या मोर्चाला वेगळे संदर्भ होते। कोपर्डीचे लोक 2 दिवसांपूर्वी चालत अहमदनगरच्या दिशेने निघालेले होते आणि आज त्या पीडित मुलीचे वडीलही या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचा आकार आणि लोकसंख्या अतिशय मोठा जिल्हा आहे। जिल्ह्याचं जे ठिकाण आहे अहमदनगर, तिथून तालुक्यांचं ठिकाण काही ठिकाणी 70-80 किलोमीटर 100 किलोमीटर इथपर्यंत आहे। मात्र तरीही अहमदनगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी अहमदनगरमध्ये आलेले होते। बहुतांश नागरिक हे काल संध्याकाळीच अहमदनगरमध्ये पोहोचलेले होते। वाडिया पार्क पासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि हा मोर्चा काही वेळापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला आणि तिथं या मोर्चाची सांगता झाली। परंतु तरीही आपण अहमदनगरच्या मुख्य रस्त्यावरती उसळलेला हा जनसागर पाहू शकतो। जिकडे पाहू तिकडे लोकांच्या रांगा आपल्याला दिसत आहेत। काळी कपडे घातलेले लोक आणि हातामध्ये भगवा झेंडा घेतलेले लोक, हेच चित्र अहमदनगरच्या सर्व रस्त्यांवरती आहे। आज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अहमदनगर शहरातली जी वाहतूक आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। मोर्चाची सांगता जरी झालेली असली तरी लोक बाहेर पडण्याचा जो कालावधी आहे तो अगदी संध्याकाळपर्यंत राहील। एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बाहेरून या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। राजकीय नेतेही या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, त्याचबरोबर भाजपचे बबनराव पाचपुते असे सर्व पक्षातील नेते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं। मयुरेश, धन्यवाद मंदार, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल, केलेल्या विश्लेषणाबद्दल। त्यामुळे मंदार आपल्याला नगरहून माहिती देत होते आणि त्याच्या मागची दृश्यही सांगतायत की केवढा विराट मोर्चा अहमदनगरमध्ये घडला आणि आज या मोर्चाला विशेष संदर्भ आहेत, कारण कोपर्डी जिथल्या घटनेमुळे या मोर्चांची ठिणगी पडली होती त्याच अहमदनगरमध्ये आज हा मोर्चा होतो आहे।